नागपूर रायपूर हैदराबाद समृद्धी महामार्ग बायपासवर बच्चू कडूंचा चक्का जाम आंदोलन। हजारो वाहनं अडकली। कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे नाही। मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्याकडे कूच करण्याचा बच्चू कडूंचा इशारा। बच्चू कडूंनी मागणी पत्र पाठवलं। शेतकऱ्यांच्या मागणी पत्रातील ज्या गोष्टींवर सकारात्मक निर्णय करता येईल ते आम्ही करू। फडणवीसांची प्रतिक्रिया। निंबाळकरांच्या 50 कोटींच्या धमकीला भीक घालत नाही। 2 किंवा 3 तारखेला फलटण पोलीस ठाण्यामध्ये जाणार। अंधारेंचं आव्हान। अंधारेंनी 2 सख्ख्या बहिणींच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची सुसाईड नोट दाखवली। रुपाली चाकणकर आगवणे बहिणींच्या मुद्द्यावर का बोलल्या नाहीत। चाकणकर यांच्या सोबत तटकरे चाकणकरांना आवरा, या मुद्द्यावर लक्ष द्या, अंधारे यांचा तटकरेंना सांगणं। फलटण महिला डॉक्टरचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर। शरीरावर मारहाणीच्या जखमा नाहीत। मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याचा उल्लेख। तर गोपाळ बन्ने आणि महिला डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती। फलटण प्रकरणातील आरोपी गोपाल बन्नेने पोलिसांना शरण येण्यापूर्वीच मोबाईल लपवला। दोन्ही आरोपी महिला डॉक्टरच्या संपर्कात असल्याची कबुली। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर युवा काँग्रेसचं महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन। दिल्लीमधील रायसिना रोडवर युवा काँग्रेसची निदर्शनं। आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये। आदित्य ठाकरे यांच्या मतचोरीबाबतच्या प्रेझेंटेशनवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। कुबड्या बोलून शहांकडनं शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अपमान। स्वाभिमान असेल तर शिंदेंनी सरकारमधून बाहेर पडावं। संजय राऊतांचा हल्लाबोल। अमित शहांच्या वक्तव्याचा दुसरा कोणताही अर्थ नाही। महायुतीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार। शक्य तिथे महायुतीमध्ये लढणार। चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। पुण्यातील जैन बोर्डिंगबाबत रवींद्र धंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। 230 कोटी कुठून आले, चौकशी करून कारवाई करा। बडेकर गोखले बिल्डरच्या कामाचं ऑडिट व्हावं, धंगेकरांची मागणी। मित्रपक्षांवर बोलू नका, पण अन्यायाच्या विरोधात लढा, असं शिंदे म्हणाली। उद्यापासून नवे धमाके। शिंदेंच्या भेटीनंतर सुद्धा धंगेकर आक्रमक। धंगेकरांनी अमित शहा किंवा कोणत्याही भाजप नेत्याचा अपमान केला नाही। कोणत्याही समाजावर अन्याय नको, हीच शिंदेंची भूमिका। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया। तुळजापूर लवकरच रेल्वेच्या नकाशावर। 3295 कोटींच्या सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाला प्रशासकीय मान्यता। मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। निलेश घायवळला भारतामध्ये पाठवा। पुणे पोलिसांचं यूके हायकमिशनला पत्र। यूके हायकमिशनकडून घायवळचं लोकेशन ट्रॅकिंग सुरू। लवकरच भारतामध्ये आणणार।